होते आणि आता आम्ही 12:20ची विरारवरून ट्रेन पकडली आहे आणि 10:00ला जातोय. तिकडे जाईपर्यंत आम्हाला 2 तास लागते. भेटूयात मग आता आपण 10:00ला. ट्रेन बघा 12:20ची ट्रेन पूर्ण रिकामी आहे, फक्त आम्ही जाऊ. गार्गी बसले, गार्गी बाहेर निघाली की तिचा चेहरा असा असतो, खूप खुश असते ती. चेहरा बघा तिचा. आता मी वाणगावला पोचलोय. वाणगावनंतर डहाणू येईल आणि ट्रेन पूर्ण रिकामी आहे. तर तुम्हाला मी दाखवते की आमच्या घरातले कसे आरामात बसलेले आहेत ते सगळे एकदम आरामसे. आणि ही बघा, ही तर इकडे पूर्ण झोपून गेली आहे. तिला चक्कर येते म्हणून ती झोपली. ट्रेनमध्ये तिला ट्रेनमध्ये कडक ऊन लागलं त्यामुळे ती झोपली आहे. फुल तिकीट काढलेलं आहे, पैसा वसूल करून गेली आपली. तिने फुल तिकीट काढलंय तिने. हे आता 1:15 झालं आणि 1:50-2ला मी पोहोचू. माझा चेहरा बघा, लग्नामध्ये मेकअप केला. पार्लरमध्ये जर गेले की माझा चेहरा असा खराब होतो. फोड्या आल्यात पण त्या जातील आता थोडा दिवसात. भेटू मग परत आता डहाणू स्टेशनला. आता आम्ही डहाणू स्टेशनला उतरलो आहे. आता परत आम्ही 6 सीटर वगैरे काहीतरी रिक्षा बघू आणि मग त्याने जाऊ. परत आमचा 1 तासाचा प्रवास आहे पुढे. समजेल तुम्हाला कुठे जातो आहे. चालूच आहे. डहाणू स्टेशन वेस्ट. आता मी रिक्षा बघू. हा बघा सलमान खान. सलमान खान डहाणूला आलाय. तिथे आता रिक्षा आहेत. रिक्षाकडून रिक्षाचे आम्ही रिक्षात बसलोय आणि रिक्षाचे रिटर्नमध्ये 600 रुपये 1 तास लागेल. डहाणूला आम्ही महालक्ष्मीमध्ये मंदिरात जातोय. दाखवते आणि मंदिरमध्ये सुद्धा काय काय दाखवते. आम्ही चालू हे जे समोर डोंगर दिसतंय तेच मेन महालक्ष्मी देवीचं स्थान आहे. कारण का ती
तिकडेच तिचं मंदिर आहे, पण ते इतकं उंचावर आहे की खूप जणांना आत्ता जमत नाही. म्हणजे जे यंग लोक असतात ती मुलं जातात तिकडे, पण कधी कधी म्हाताऱ्या बायकांना वयस्कर जे असतात त्यांना नाही जमत. मग त्यासाठी तिचं जे स्थान आहे ते खाली पण केलेलं आहे. म्हणजे तिच्या पायथ्याशी सुद्धा एक मंदिर असं बांधलं जेणेकरून सगळ्यांना त्या देवीचं दर्शन घेता येईल म्हणून ते मंदिर आहे ते खाली बांधलेलं आहे. तर आता आम्ही तिकडेच जातो आहे. महालक्ष्मी मंदिरात डहाणूची देवी. आणि आता आम्ही हायवेला आलेलो आहोत. हायवेवरूनच आता परत 10 मिनिटाच्या अंतरावर मंदिर येईल आता, आणि मग मंदिरात आम्ही जाऊ. आलात की पहिला स्टार्टिंगलाच आंबट दिसेल. आलात की हे बघा, कोणी येत असेल तर इथे चांगले व्यवस्थित कपडे घालून या. आणि आलात की इकडे सगळे ते आहे ते बरोबर. वाह, सुट्ट्या दाखवलं तो हाय पण करायला लागला. सुट्टेच नाही नेमके. आणि इथे कमळाची फुलं आहेत. पेढे मस्त. आधी दर्शन तर करतो, दर्शन करून येतो. पेढे छान छान दिसत आहे तिकडे बघा, मस्त. वासका कलाकंद बर्फी. आणि असे प्रसाद आहेत.
इथून एंट्री आहे. काल रविवार होता त्यामुळे काल खूप गर्दी होती असं बोलत होते ते रिक्षावाले. पण आता सोमवार असल्यामुळे, वर्किंग डे असल्यामुळे, सोमवार आणि वर्किंग डे त्यामुळे जास्त गर्दी नाही आहे मंदिरात. थोडीच लोकांची गर्दी येते. आणि हे आहे महालक्ष्मी मंदिर. मंदिरात आतमध्ये मी व्हिडिओ नाही करू शकत, फक्त तुम्हाला आता बाहेरून दाखवते. आई महालक्ष्मी मंदिर, डहाणूची महालक्ष्मी. लांब आहे त्यामुळे जर तुम्ही काय डब्बा वगैरे आणला असेल तर तिकडे येऊन तुम्ही खाऊ शकता. थोडं शांती मिळेल इकडे आल्यावर. टिफिन वगैरे घेऊन इथे बसू शकता आरामामध्ये. हा इथून आतमध्ये जाण्याचा मार्ग आणि तिकडून बाहेर येण्याचा मार्ग. आणि इकडे आल्यावर आपल्याला एकदम गावचा हे भास होतो. आमका छान छान इथे बघायला मिळणार आहे सगळं गावचे पदार्थ. ते बाहेरून टाकले ना कलाकंद. इतना रस्ता है दादा, इतना हो भाऊ, इतना या ना, बघा ना टेस्ट, बघा ना टेस्ट. इकडे आलात तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हे कलाकंद आहेत. हे पेढे आहेत. कसे आहेत पाव किलो? अच्छा हां अच्छा. पेढे घेतले तर 100 रुपये पाव, हे 120 रुपये पाव कलाकंद. हे कोणतं कंद आहे हो? कंद कोणता आहे हा? पण कच्चे आहेत ना. ते ना पिकले तर परत पिकले तर बरे. नको नको. कसं वाटतं? सोन बोल चप्पल ना नाही बाहेर कुठे. दर्शन झालं आता आम्ही जातोय आणि तुम्हाला दाखव बाहेर काय काय मिळतात. गार्गीला बाहेर जाऊन खट्टा मिठ्ठा खायचं आहे.
मिठा मिठा खाण्याला डोहाळे लागते. सगळ्यांचं फेवरेट बोरं. ओले शेंगदाणे. त्याला मराठी येतं ना मराठी. हे स्टार फ्रूट आहे आणि मस्त एवढी तोंडाला पाणी. हे काय पण शेंगदाणे भाजले आणि आम्ही आता हे घेतलेलं आहे आणि आता आम्ही हे खाणार आहे मस्तपैकी. गार्गी खुश आहे. गार्गी कशी बघा खाते बघा मचाक मचाक. तिला आंबट मध्ये खूप इंटरेस्ट आहे. आणि हे स्टार फ्रूट पण घेतलेत. मी आता ट्राय करते. ते मीठ टाकायचं. आता आम्ही आलोय डहाणू बीचला. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि तिकडून आम्ही डहाणू बीचला आलो आणि इकडे शाळेची काहीतरी पिकनिक आली वाटतं. शाळेची मुलं खेळायला आले. हाय करतात. दाखवलं ना. हो सगळं शिफाच आहे. शिफावाला. आम्ही जेवलो नाहीये तर आधी पेटपूजा करतो. काहीतरी खाऊन घेतो. नंतर मग बीचवर जाऊ. मला दाखवते नंतर बीच. डहाणू बीच. संध्याकाळचा व्ह्यू आहे आणि 5 वाजलेत. पूर्ण पाणी एकदम आतमध्ये गेलंय. हे बघा सगळं इथून. हे नको मी नाही बाबा पायाला. संध्याकाळचा व्ह्यू. गार्गीला वाटलेलं इकडे छान असं भरपूर बाहेरपर्यंत पाणी असते. तिथे ठरवलेलं की मस्त पाण्यामध्ये आम्ही बाजूला पण खेळायचं. पण आयुष्याचा नजारा बघून झालेला आहे. बीचवर तसंच असतं जेवण काय ऊपर से लाइव ऑर्केस्ट्रा.
थांब. तर अशा पद्धतीने आमचं आता सगळं फिरून झालेलं आहे. डहाणू महालक्ष्मी देवीचं मंदिर दर्शन घेतल्यानंतर बीचला आलो आहे, थोडं खाल्लं आणि आता निघालो आहे. संध्याकाळची इथून डहाणूवरून 6 बीचची ट्रेन आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. शाळा आहे, त्या शाळेची मुलं इकडे ह्या ग्राउंडवरती खेळायला येतात. त्यांचे पीटीचे पिरियड्स असतात तर ते लोक इकडे येतात खेळायला आणि समोरच ही शाळा आहे.